रयतेचे स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा आज राज्यासह देशभरात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे। शिवजयंतीनिमित्त अवघा महाराष्ट्र महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी सज्ज झालाय। आज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। शिवप्रेमींनी या निमित्ताने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। तर ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातील, तसेच महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं यासाठी तरुण पिढीला मार्गदर्शनही केलं जात आहे। होय, मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत आहे, ज्यांनी केवळ एक शक्तिशाली मराठा साम्राज्य स्थापन केले नाही, तर भारतीय संस्कृती आणि स्वाभिमान देखील जिवंत ठेवला। त्यांचे जीवन, ध्येय, न्याय, रणनीती आणि मुत्सद्देगिरीचे एक अद्वितीय उदाहरण आहे, जे आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या आई जिजाबाईंनी त्यांना लहानपणापासूनच धर्म, नैतिकता, शौर्य आणि स्वाभिमानाची मूल्ये दिली। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी स्वतंत्र स्वराज्याचा पाया घातला आणि आपल्या अद्वितीय नेतृत्वाने तो प्रत्यक्षात आणला। ते केवळ एक शूर योद्धा नव्हते, तर एक दूरदर्शी शासक, संघटक आणि समाज सुधारक देखील होते। त्यांचे शौर्य, अतुलनीय नेतृत्व आणि दूरदृष्टी यांनी त्यांना कायमचे अमर केले। महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आदरासाठी त्यांनी विशेष कायदे केले। त्यांच्या कारकिर्दीत महिलांवरील कोणत्याही अन्यायासाठी कठोर शिक्षेची तरतूद होती। त्यांच्या पराक्रमानं आणि दूरदर्शी नेतृत्वानं स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली। तर आज जेव्हा आपल्याला समाजात समानता, नेतृत्व आणि नैतिक मूल्यांची गरज भासत आहे, तेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या आदर्शापासून प्रेरणा घेतली पाहिजे। त्यांचे विचार आपल्याला शिकवतात की खरे नेतृत्व हे केवळ सत्ता मिळवण्याचे साधन नसावे, तर ते सार्वजनिक सेवा आणि न्यायासाठी वचनबद्ध असले पाहिजे। आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आत्मसात केले पाहिजे आणि आपल्या समाजाला एकता, समता आणि न्यायाच्या मार्गावर घेऊन जायला पाहिजे।